नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीज या चॅनलवरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण कांद्याची अशी रेसिपी पाहणार आहोत। जर तुमच्याकडे घरी कोणतीच भाजी उपलब्ध नसेल करायला तर तुम्ही झटकीपट ही रेसिपी बनवू शकता। तर सुरुवातीला आपण मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि त्या कांद्याला आपण बारीक कापून घ्यायचा आहे। तर इकडे मी कांदा कापत आहे। तर इकडे मी 4-5 कांदे घेतलेले आहेत। जितक्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला बनवायचं असेल तितके तुम्ही कांदे घेऊ शकतात आणि सर्व कांद्यांना आपल्याला बारीक असं कापून घ्यायचं आहे। तर आपल्याकडे जर कोणती भाजी उपलब्ध असेल पण आपल्याकडे जर वेळ नसेल तेवढं करायला तर आपण निश्चितच हे झटकीपट बनवून पोळीसोबत देखील खाऊ शकतो। तसंच आपल्याला जर टिफिनला काही नसेल, नेहमी आपण तेच भाज्या खाण्यापेक्षा टिफिनला नेण्यापेक्षा हे देखील काहीतरी वेगळा आपण बनवून टिफिनला नेऊ शकतो। तर यासाठी मी 4 का 5 कांदे हे व्यवस्थित असे बारीक कापून घेतलेले आहे आणि त्यांना आता मी एका कढईमध्ये घेतलेला आहे। आता यानंतर मी गॅसची फ्लेम चालू केली आहे आणि आवश्यक जेवढा आपल्याला असेल त्यानुसार मी इकडे तेल टाकत आहे। आता कांदे जे आहे आपल्याला ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। इकडे मी ते कांदे उलटणीने मिक्स करत आहे। थोडा आपण जसं नेहमी कोणती पण भाजी करतो त्याप्रमाणे आपल्याला कांद्याला जोपर्यंत तांबूस कलर येतो तोपर्यंत असंच हाय फ्लेमवर तुम्ही राहू दिलं तरी चालेल। आता कांदे आपल्याला व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे। आता इकडे तुम्ही बघू शकतात की कांद्याचे काप आपले व्यवस्थित असे फ्राय झालेले आहे। कांद्याला व्यवस्थित असा तांबूस कलर आला आहे। तर इकडे मी आता 1 चमचा तिखट टाकत आहे यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला परत व्यवस्थित त्यांना मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे तिखट सगळीकडे लागलं पाहिजे। आणि ते व्यवस्थित मिक्स झालं मग त्यानंतर आपल्याला चवीनुसार त्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे। मीठ ॲड करून घेतल्यानंतर देखील आपल्याला त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता त्याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर एक छान असा लालसर कलर आपण बघू शकतो। आता इकडे तुम्ही शेंगदाण्याचं कूट किंवा कोथिंबीर देखील ॲड करू शकता। मी ॲड नाही केलेलं आहे तर ते खूपच अजून छान लागतं खायला। अशा पद्धतीने तर तुम्ही ही कांद्याची चटणी बनवू शकता। अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि खूपच छान लागते खायला। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।